श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 20 नोव्हेंबर म्हणजेच गुरुवारी आहे कार्तिक अमावास्या। हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावास्या तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं। या दिवशी श्रीहरी विष्णू भगवान शंकर माता लक्ष्मी आणि गणेशाची विशेष पूजा केली जाते। पद्मपुराणात म्हटलं आहे की कार्तिक मासात केलेले एकच दान इतर सर्व मासातील 100 दानाच्या बरोबर असतं। या दिवशी केलेले दीपदान, पितृतर्पण आणि ब्राह्मण भोजन हे सर्व पितरांना मोक्ष देणारे मानले जाते। तसेच या दिवशी गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी अशा तीर्थांवर स्नान केल्याने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात। धार्मिक मान्यतानुसार अमावास्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून या भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत। आणि जर तुम्ही या दिवशी पितरांसाठी तर्पण, पिंडदान, श्राद्ध केली तर त्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देत असतात। पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील अमावास्या ही 19 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी सकाळी 9:44 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी 12:16 समाप्त होणार आहे। आणि उदयतिथीनुसार कार्तिक अमावास्या ही गुरुवारी साजरी केली जाणार आहे। पण ही दर्श अमावास्या असल्यामुळे तुम्ही ज्या सेवा आहेत त्या बुधवारी किंवा गुरुवारी या दोन्ही दिवस करू शकतात। तसेच उपाय देखील या दोन्ही दिवस तुम्ही करू शकतात। या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करून पितरांना नैवेद्य दाखवला जातो। कार्तिक अमावास्येच्या दिवशी श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते। या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतातच, पण कुंडलीत असणारा कालसर्प दोष आणि शनी दोषापासून सुद्धा मुक्ती मिळते। या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठण करावे। तसेच अमावास्येच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा प्राप्त होते। तसेच अमावास्येच्या दिवशी रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धन प्राप्तीचे योग जुळून येतात। तसेच भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कामात यश मिळते आणि बिघडलेली कामेही मार्गी लागतात। या दिवशी ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी स्नान करून त्यांच्या पूर्वजांसाठी नैवेद्य अर्पण करावा। अमावास्येच्या दिवशी पितृचालिसा न चुकता वाचावी। तसेच संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि पिंपळाच्या झाडाला 5 किंवा 7 वेळा प्रदक्षिणा घालावी। या दिवशी गाय, कावळा, कुत्रा आणि मुंग्यांसाठी आवर्जून आपल्याला नैवेद्य सुद्धा ठेवायचं। असं केल्यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात। ही दर्श अमावास्या असल्यामुळे हे जे उपाय आहेत ते तुम्ही 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर या दोन्ही दिवशी करू शकतात। आणि म्हणूनच आपल्याला कावळ्याला घरापुढे खायला ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होऊन आपले पितर आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार। त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या अडचणीत, संकट आहेत ते दूर होतील आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर ती कोणती वस्तू कावळ्याला खायला द्यायची, कोणत्या वेळेत द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात, यालाच आपण पितृदोष म्हणतात। ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे पितृदोष। ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो। दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनात निर्माण होतात। या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष, तसेच आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी न मिळणं, मुलं चिडचिड करणं, हट्टीपणा करणं, आजारी पडणं, तसेच आपल्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येणं, संतान प्राप्तीमध्ये समस्या निर्माण होणं। आणि जर तुमच्या पण आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून आपल्याला कार्तिकी अमावास्येच्या दिवशी काही उपाय करण्याची गरजही भासत असते।
असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पितृ मृत्यू लोकातून या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा आणि गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत. आणि म्हणूनच कार्तिकी अमावास्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला ही कावळ्याची सेवा जी आहे ती करायची आहे. आपल्याला कार्तिकी अमावास्येच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं. जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे. स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, पण या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आवर्जून आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं. जल अर्पण करताना त्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि आपल्याला चिमूटभर काळे तिळ हे अर्पण करायचे. असं हे जल आपण सूर्यदेवांना जेव्हा अर्पण करणार आहे तेव्हा आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचं. असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे. अमावास्येच्या दिवशी श्रीहरी, विष्णूंसोबत माता लक्ष्मी तसेच महादेव आणि गणपती बाप्पांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. ही दर्श अमावास्या आहे. अमावास्येचा प्रारंभ हा बुधवारी होणार आहे आणि गुरुवारी ही अमावास्या समाप्त होणार आहे. म्हणून हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे तुम्ही अगदी दोन्हीही दिवसामध्ये कधीही करू शकता. कावळ्याशी संबंधित ही कथा त्रेतायुगाची आहे. असे मानले जाते की एकदा इंद्राचा मुलगा जयंतने कावळ्याचे रूप धारण केले आणि सीतेच्या पायाला दुखापत केली. हे पाहून भगवान श्रीरामाने पेढ्याने ब्रह्मास्त्र चालवून कावळ्याचा एक डोळा फोडला. यानंतर जयंतला आपली चूक कळाली आणि त्यांनी श्रीरामाकडे क्षमा याचना करण्यास सुरुवात केली. यानंतर श्रीरामाने त्यांना क्षमा केली आणि सांगितले की आज नंतर तुम्हाला दिलेले अन्न पूर्वजांना मिळेल. तेव्हापासून कावळ्याला पूर्वजांचे रूप म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हणून प्रत्येक अमावास्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला कावळ्याला सुद्धा घास हा ठेवायचा. हा घास ठेवण्याकरता आपल्याला काय करायचं आहे, सकाळीच एक वाटीभर भात जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. भात शिजवताना त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल किंवा तूप काहीही टाकायचं नाही. नुसता भात हा शिजवून घ्यायचा आहे. भात थंड झाला की एका पेपर प्लेटवर किंवा अगदी तुम्ही पत्रावळीवर किंवा केळीच्या पानावर काढून घेऊ शकतात. त्या भातावर आपल्याला 2 ते 3 चमचे दह्याचे टाकायचे. तसेच थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचे, कारण काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित आहेत. आता असा हा दही भात जो आहे तो आपल्याला आपल्या अंगणामध्ये किंवा टेरेसवर किंवा अगदी तुम्ही छतावर जो आहे हा भात जो आहे तो कावळ्याकरता ठेवू शकतात. हा भात आपल्याला सकाळी 11 ते 12च्या सुमारास आपल्या अंगणामध्ये ठेवायचा आहे. आता या भातासोबत आपल्याला गोड पाणीसुद्धा ठेवायचं. एक वाटी घ्या, त्यामध्ये पाणी टाका आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि दही भातासोबत हे गोड पाणीसुद्धा आवर्जून आपल्या पितरांकरता ठेवायचं. असं हे गोड पाणी पित्र जेव्हा ग्रहण करतात तेव्हा ते तृप्त होत असतात. आपल्या अंगणामध्ये दही भात आणि गोड पाणी ठेवल्यानंतर आपल्याला हात जोडून आपल्या पितरांचं स्मरण करायचं. जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर नाव म्हणा, नाही माहिती असेल तर ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे आणि हात जोडून त्यांना क्षमा याचना करायची आहे. आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला माफीही मागून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यांना नैवेद्य ग्रहण करण्याकरता प्रार्थनासुद्धा करून घ्यायची आहे. आता हा उपाय कोणी करायचा आहे, तर आपल्या घरामध्ये जे वडीलधारी माणसं असतील त्यांनी आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आपल्याला हात जोडून बोलायचं आहे, दक्षिण, पश्चिम, वायव्य दिशेला राहणाऱ्या पुण्यकर्मी कावळ्यांनो माझ्या नैवेद्याचा स्वीकार करावा. असं बोलल्याने आपण जो कावळ्याकरता नैवेद्य ठेवत असतो तो आपल्या पूर्वजांपर्यंत पोचत असतो. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. ही कावळ्याची सेवा केल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.